उतरला असेल, कारण त्यांना देखील माहिती आहे या पहिल्या 4 विकेट जर गेल्या तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, हे नक्कीच त्यांना देखील माहिती असेल, त्याच रणनीतीने उतरला असेल. आणि अर्थात ही कमबॅक वेलकम बॅक कडे जाते का हे बघण्यासाठीचा हा द्वंद असणारा युद्ध असणाऱ्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. कुणाला सुटली हाव, कोण काहून जाणार भाव आणि कोण करणार चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये उत्तर. आता ब्लोईंग 11 प्रथम फलंदाजी. आपण पाहतोय बॅट्समनचं नाव फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. दिनेश नागम आणि पहिला चेंडू ज्याने खेळून काढलाय तो फलंदाज आपण पाहतोय प्रभानवल्ली आणि पाडगाव. नितेश गवंडीला आपण पाहतोय नाश्ता इकडवरती. दिनेश नागम, दिनेश स्ट्राईकला आहे आणि नितेश नाश्ता इकडवरती आहे. दिनेश आणि नागम आणि नाश्ता इकडवरती इकडून बॉलिंग मार्कवरती जर पाहिलं तर प्रेम, अर्थातच हा चेंडू वाईड. बघा गोलंदाजाचं नाव आहे प्रेम, पण अशी कामगिरी करायची नाहीये सेम. हा वाईड चेंडू आहे. प्रेमावरती प्रेम केलं जाईल पण वाईड चेंडू टाकलात तर मात्र प्रेम धुळीस मिळवलं जाईल. चला मॅचकडे आपण जातोय. ह्याच प्रेमनं मला वाटतं मगाशी एक विकेट खेळला होता आणि मॅच संपवला होता. आता त्याच धरतीनं, त्याच उन्मेषानं, त्याच एनर्जीनं या वेळेला पुन्हा एकदा खेळ करण्याचा प्रयत्न दिसणार आहे. राईट अँड बोर्ड द विकेट. हवेमध्ये चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, सर्कलच्या आतमध्ये फॉलो थ्रो मध्ये 2-2-2-2 क्षेत्राच्या घेत आहेत आणि फॉलो थ्रो मध्ये विकेटचं पतन. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आता बघा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 षटकांचा एकूण मॅच असणार आहे. चला यावेळेला ओम साई म्हणून 11चे संघ मालक आता वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत आणि संघ चालक पण वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. मालक चालक संघटना आता व्यासपीठावरती आपण पाहतोय. चला चला आपण पुन्हा एकदा, कारण ही चालक मालक संघटना ही आता टुर्नामेंटची असणार आहे. चला यावेळेला आपण जातोय मॅच. चला हरकत नाही, मॅच मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपण एंटरटेनमेंट पाहतोय. खूप महत्वाचा मॅच. प्रेमला आपण पाहतोय. प्रेम म्हणजे काय असतं. प्रथमेश यावेळेला फलंदाज प्रथमेश वाईड. प्रेम म्हणजे काय असतं. मगासारख्या वाईड बॉल सारखं आत्ताचा टाकलेलं सेम असतं, पण असं करायचं नाहीये. प्रेम म्हणजे काय असतं, माइंडसेटचं गेम असतं, म्हणून असं करायचं नसतं. लक्षात घ्यायचं. असं जर तुम्ही केलं तर तुमचं गेम फसत असतं. नक्की मॅच महत्वाचा असणार आहे. चला प्रेम काय करते बघायचंय. आता प्रेमाचा बोलबाला, प्रेमाची देवाणघेवाण, बॅट आणि बॉलचा प्रेम बघायचंय. फुल टॉस. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न का केला नाही. बघा याला आपण लॉलीपॉप म्हणतो. लहान पोरं असतील ना तर लॉलीपॉप म्हणतील आणि मोठे जण असतील तर ते लग्नाचे लाडू म्हणतील. पण आता तुम्ही म्हणाल ते खाल्ले तरी बरे नाही तरी बरे, पश्चाताप आहेतच. पण हा चेंडू सोडला मन में लड्डू पुट्टा नया कॅडबरी डेअरी मिल्कची आठवण आली असती. गुड शॉट. पण इथे गुडलेन वरचा चेंडू होता, थोडासा पुढे आला असता आणि फुल टॉस बनवला असता. चला पण एकदा मॅच आपण पाहणार आहोत. 3 धावा झालेत, 1 गडी बाद झाले, 2 षटकांचा मॅच, महत्वाचा मॅच यावेळेला आपण पाहणार आहोत. यावेळेला आउट ऑफ द पार्क जाणार का. चेंडू मात्र हातामधून जातोय. हा कॅच होता की मॅच होता. जर फलंदाजानं ते करून दाखवलं. धावसंख्या 5 5 5 6. 1 सेकंड. पहिल्या चेंडूवरती 1 धावा आहे. पहिल्या 2. ओके थँक्यू. 6 धावा. चला 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 ही धावसंख्या धावफलकावरती असणार आहे. जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. उठा ले जाऊंगा तुझे मैं कंधों पे, देखती रह जाएगी सामने वाली टीम बेचारी. हुकचा फटका होता. 1 बाउन्स. वा सुंदर. पॅडीला आपण पाहतोय. पॅडीच्या हातामध्ये चेंडू आहे. तोपर्यंत इकडे 2 धावा पुढे झाल्या. या 2 धावांनी आता
8 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. बघा सर, बघा मगाशीच मॅच मध्ये याच संघाच्या विरोधात त्याच खेळाडूने झेल सोडला होता आणि आता देखील तेच केले. म्हणजे मी परत येईन आणि तेच करेन. येस, पण असं आता म्हटलं जातंय ना, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे झेल सोडला जातोय ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात. अर्थातच अजून एक चेंडू असणाऱ्याकडे आम्ही मगाशी सांगितलं की 2 षटकांचा मॅच, पण 6 चेंडूंचं षटक असेल. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण जातोय. या इनिंग मधले अजून 7 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या 7 चेंडू नंतर आमची साथ विनेश देणार आहे. फुल टॉस पण दंडित केला जाईल. करे तो क्या करे, ये क्या चल रहा है बीच मैदान में. आता सामन्याचं घडीत बघायचं. 1+4 आणि +9 धाव संख्या 2 पोहोचली. उघड्या डोळे बघा नीट, दिवसभर केलं नाही आणि आता त्याला फ्री हिट. थँक्यू डीजे. फ्री हिटचा चेंडू आहे, ते घुमाके खेळण्याचा चेंडू आहे. बघा जे करायचं नव्हतं ते केलंय. 13 धावा. चेंडू पुन्हा परत येतोय. चला 13 चेंडू ना, तू परत चल हे नाटक सकाळपासून रिलीज केलंय. पुन्हा एकदा परत चल. चला म्हणजे जातो परत येतो, जातो परत येतो. 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 3-13 कोण कोणाचे बनवणार. मी सकाळीच म्हटलं दोस्तों क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है. आने वाले 3 ओवर के बाद हमें इसका जवाब मिलने वाला है. काऊ करदार लॉंग ऑन डीप वरती येणारा चेंडू आपण बघतोय. पॅडीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. बघा 5 चेंडूंचा मॅच आपण मगापर्यंत कळत होतो. 5 चेंडू पर्यंतची अवस्था बघितली तर ती फक्त होती, कारण आता धावसंख्या 15 म्हणजे 8 पर्यंत होती आणि तू पुढच्या एका चेंडूवरती त्या 7 धावा आल्या. म्हणजे जे 5 चेंडू मध्ये केलं नाही ते एका चेंडूने करून दाखवलं. बघा या वेळेला 15 धावा पण धावफलकावरती बघतोय. पहिलं षटक संपलंय. अजून चला या वेळेला बॅट बदलली जाते. 15 ही धावा संख्या आपण धावफलकावरती बघतोय. खूप महत्वाचा मॅच मित्रांनो आपण बघतोय. संत कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली स्पर्धा. या स्पर्धेचं पर्व 4 येत्या 3 षटकानंतर ही कहाणी सुफळ संपूर्ण होतात आपण पाहणार आहोत. खूप महत्वाचा मॅच यावेळेला आपण पाहतोय. 15 ही धावसंख्या आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघतोय. चला प्लीज, पक्षी पाखरे आपल्या घरट्याकडे जाणार आहेत. सूर्य अस्ताला जाणार आहे. तो असताना आपल्याला ट्रॉफी घ्यायची, त्यामुळे प्लीज थोडं लक्ष ठेवायचं आहे. गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज, बॉलर नेम. चला बॉलर प्रज्वल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. आपल्याला पाहतोय प्रज्वलच्या हाती चेंडू सोपवला जातोय. ज्या प्रज्वलने मागीलच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली, तोच प्रज्वल गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला साकेनवरती पाहतोय पाटगावचा सुपरस्टार अर्थातच नितेश गवंडी. अर्थातच त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही टीम बिडिंग करू नका. रिव्हर्स हेडिंग करण्याचा प्रयत्न इथे मात्र का पाहायला मिळते. अपील तर जोरदार झाली आहे. पंच नाराज असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट बॉल. प्रज्वल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन आलाय आणि पहिला चेंडू डॉट बॉल टाकला जातो. आता मात्र येणारे चेंडू असतील ना, या शेवटच्या षटकातील 5 चेंडू असतील. या 5 चेंडूवरती कोणत्या मोठ्या स्कोर कार्ड पर्यंत नेऊन पोहोचवतात. सध्याच्या घडीला 15 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 15 जरी धावा आल्या तरी मॅच स्कोर सन्मान जरी होऊ शकतो. इथे मात्र का पाहायला मिळते, धोक्याची घंटा पाहायला मिळते. वाईड बॉल आणि त्यावरती 1 धाव मिळते. वाईट+1 एकूण धावसंख्या बघा 17 वरती कचरा कोड उडणार आहे. 20,000 मनसबदारीचा दावेदार कोड उडणार बघायचा आहे.
या मॅचचा फायनलचा बॉस, बिग बॉस कोण होणार आहे बघायचंय. बघा आज ही टुर्नामेंट संपवायची आणि इंडिया पाकिस्तान घरी जाऊन बघायचंय. आज पूर्ण संडे फंडे असणार आहे. फक्त संडे एका गोष्टीसाठी हुकला 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 आणि या वेळेला चौकार पण थोडासा चुकला. आज जर महाशिवरात्रीचा उपवास नसता तर या संडेला अजून मजा आली असते. सुपर संडे झाला असता. चला यावेळेला पुन्हा एकदा मॅच आपण खातोय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 17 धावफलकावरती आपण पाहतोय. सॉरी 17 नाही, धावसंख्या पुढे जाणार आहे का? 17 20 धावफलकावरती असणार आहेत. आता मात्र ब्लोईंग 11 मोठं आव्हान उभं केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, एकच धाव पुढं, इकडे दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि 2 धावपडे धावसंख्या 2 पोचतील ती आता 22 वरती 22. आता हेही नसे थोडके 22 धावफलकावरती आहेत. खूप महत्वाचा मॅच आपण पाहतोय आणि अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे मॅच संपणार आहे कधी? परत रिव्हर्स स्वीप, अतिशय सुरेख फटका. 1, दुसऱ्याचा प्रयत्न 2, तिसऱ्याचा अटेम्प्ट होणार आहे का? नाही. 25 पूर्ण होणार आहे का? धावसंख्या 2 पोहोचेल ती 24. 25 पूर्ण आरामात होणार कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्यावरती ही जोडी खेळते त्यावरती 25 धावा, इफ यू डोंट बाईट 25 धावा या पूर्ण होणार आहेत. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 ची धावसंख्या. हो बघा पुन्हा आपला किस्सा आठवला. हे म्हणजे असं झालं, लहानपणी आईनं नळ्याचा पाकिट दिला आणि नळ्याचा पाकिट बघता बघता समोर शेजारी आली. शेजारीकडे बघता बघता इकडे कावळा आला आणि कावळ्यानं नळ्याचं पाकिट घेऊन गेला. मग कळलं ती शेजारी कोण होती. थँक्यू डीजे. नवा फलंदाज मैदानावरती. ती शेजारी दुसरी कोण नव्हती, माहेरपणाला आलेली आत्या होती, जी माहेरपणाला येऊन मागच्या दारामध्ये भांडी घासत होते. बघा फलंदाजाला तसंच झालं. चेंडू वाईट जाईल म्हणून बघत बसला आणि इकडे एसटी घेऊन गेला. मॅच अशा प्रकारचा हा किस्सा होता जे फलंदाजाच्या बाबतीत घडलंय. 24 धावा धावफलकावरती आणि मी म्हटलं की 25 पूर्ण होते का बघायचंय. 2 चेंडू शिल्लक होते, मात्र इकडे कावळ्यावाला किस्सा झाला होता. म्हणूनच सर म्हणायचं, मालवणीत म्हणायचं झालं तर दारू ब्रँडेड, लिव्हर डुप्लिकेट. लक्षात घ्या. म्हणजे ब्रँड कोणताही असून दे, पण आपला लिव्हर आताच्या सध्याच्या घडीला डुप्लिकेट आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे जीएसटी पीएसटी सगळं जाऊन दे, परंतु मॅच कडे आनंद होऊन जाऊन दे. आज संडे फंडे रात्री आपल्याला पाहायला मिळेल. आणि जीएसटी पीएसटी राहू दे, जीएसटी मिळेल. त्या एसटीने चेंडू इकडे पळत आला आणि पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या बाजून चोरी झाली. बॉल डीजेला थांबवले. डीजे आम्ही लगेच तुम्हाला घेऊन येणार. धावसंख्या 2 पोहोचले ते आता 28 वरती 29 धावा बनवायचे आहेत. कुणाला सुटली हाव, कोण गाऊन देणार भाव आणि कोण कोणाच्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव. येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 12 चेंडू मध्ये अर्थात जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. डीजे मास्टर कडे जातोय. एक छोटासा गाणं आणि त्यानंतर फायनलचा दुसरा इनिंगचा पहिला चेंडू. ओव्हर टू डीजे. खुलताना वाट पाहिली होती. चालक मालक इथे मात्र प्रत्येक संघाचे आता मात्र उपस्थित झाले आहेत. त्यांना देखील आनंद होत असेल.
कोणता संघ बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि विदेश खुलता कली खुले ना असं आपण मगापासून म्हणत होतं, पण आता कळी पण फुलले आणि लाईट पण फुललाय, चेहरा पण फुललाय. आता मॅच कशी फुलते ते बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर सर, कारण आत्ताच मागील डे झालेत, डे काय, फेर डे काय, कॅडी डे काय, सगळं झालंय. परंतु क्रिकेटमध्ये आपल्याकडे असं नाही, बॉल दे, बॅट दे, नाही ते जमलं तर फिल्डिंग लागे, नाही ते जमलं तर बॅट आणि स्टंप ते तरी समलायला लागे, असं आपल्याकडे क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातंय. आणि अर्थात याच्यातला एक मतितार्थ मी तुम्हाला सांगू शकतो की मित्रांनो, तुम्हाला जर 11 खेळाडू कधी होता आला नाही, तर आपल्या गावासाठी संघासाठी तुम्ही जर 12 खेळाडू झालात, तर तो 12वा खेळाडू हा उत्कृष्ट समालोचक बनू शकतो. याचं जिवंत उदाहरण आम्ही स्वतः आहोत. पण आमच्या संघामध्ये कधीच आम्हाला 11 खेळाडू जागा मिळाली नाही. पण आता गणित असं झालं, प्लेइंग 11 म्हणून जितका चेंडूचा टप्पा कळत नाही, तितका स्टेजवरून तो टप्पा लगेच कळतो. ज्या अर्थाने सर आता तुम्ही जे वाक्य बोलायत ना, अप्रतिम. आणि थोडंसं लाईट बंद करायचं लक्षात घ्या. आमच्या खेळाडूंना थेट फोकस कसा त्यांच्या चेहऱ्यावरती पडतोय, त्याच्यामुळे थोडंसं आपले जे हॉलिजन आहेत प्लीज जरा बंद करा. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय पहिला चेंडू आहे, ओ हो सीमा पार, लॉंगा बाउंड्री लाईनच्या पार. गालावरती आले, आता मात्र बॅट वरती देखील आले. प्रज्वल जणू काय सेट झाले आहेत पहिल्या चेंडूवरती. शांतता बघा, काय शांतता आहे. काय चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे वाईट घोषित मागत असताना परंतु पंचांनी ते अपील भेटाळून लावलंय आणि डॉट बॉल. बॅट्स जर पाहिलंय, हाफ टॅकल बॉल, यावेळेस ऑन साइडला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दरम्यान या ठिकाणी नगरसेविका सन्माननीय ज्योतिताई पवन पाटील मॅडम या ठिकाणी आपल्या मंचावरती दाखल झाल्यात. मॅडम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था यांच्या माध्यमाने आयोजित गौरा कुंभार चषक पर्व 4 मध्ये आम्ही आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आपण पाहतोय काय पाहायला मिळतंय, संघर्ष, दुःखाचं वादळ पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या स्वप्नांच्या, तुझ्या जिद्दीचा हा स्पर्श झाला पाहिजे आणि सुगंध दरवळा सर्वीकडे तुझ्या कीर्तीचा, नशिबानं ठोकावं सलाम, एवढा संघर्ष झाला पाहिजे, एवढा संघर्ष झाला पाहिजे. प्लीज लाईट लावू नका, लक्षात घ्यायचं आहे थोडं. चला कंटिन्यू, मॅच कंटिन्यू राहील. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काटाकीर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आलेली स्पर्धा आणि या भेटीचा दिव्य देखील सोहळा आपण पाहतोय आणि त्या सोहळ्याचा मेगा फायनलचा सामना आपल्याला भेटीला आलाय. पहिल्या डावामध्ये कुठल्या गेल्या तब्बल आपण पाहिल्या गेले 28-29 धावांचं लक्ष्य आहे आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 9-17 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आडवा बाटे, यावेळेस अंतर कापेल का, परंतु नाहीये. नितेश गवंडी कोणती चूक करत नाहीयेत. इथे मात्र प्रज्वलची खेळी होते समाप्त. बॅक टू द पौली. स्पीडअप करायचं आहे मनीष. आपण पाहतोय प्रज्वलची जागांसाठी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 12 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. लक्षात घ्या, 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता, परंतु इथे मात्र खतरा
खतरा कोणावरती येईल? 8 चेंडू 17 धावा. काय सर सांगाल? बघा 17 अर्थातच 8 चेंडू 17 कोणावरती येईल खतरा? जो चूक करेल त्याच्यावरती हा खतरा असणार आणि जर तसं झालं तर मात्र दुनियादारीतल्या गाड्या वाटणार आहे. सकाळपासून आम्ही सांगत होतो टाइमपास करू नका. 1 रिलीज झाला, 2 रिलीज झाला, आम्ही दुनियादारी करू आणि मग नटसम्राट होऊ. पण आता जर अशा प्रकारच्या चुका झाल्या तर मात्र दुनियादारीतलं गाणं हे प्रत्येकाला आठवणार आहे. बघा यावेळेला पुढचा चेंडू असणार आहे. एक चेंडू हा गोलंदाजाच्या बाजूला आलाय. आता फलंदाज पुन्हा इथून त्याला प्रत्युत्तर देतो का बघायचं आहे. कारण फायनलचा मॅच आहे. जो जीतेगा वही बदेगा सिकंदर. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये जाणारा चेंडू आहे. एक धाव पूर्ण. चेंडू उडवायचा नव्हता. दुसरी धाव मिळते. सुरेख थ्रो होतोय आणि 2 धावांनी धावसंख्या बघा आता वरती जाणार आहे. ती जाऊन पोहोचेल ती 14 वरती. एकूण आव्हान असणार आहे 2 षटकामध्ये धावा बनवायचे आहेत 29. आता मात्र कंपल्सरी चेसर असणार आहे. सामना जर टाय झाला तर कंपल्सरी चेस. सुपर डुपर वाला मॅच खेळवायचाच नाहीये. जितक्या दिल्या तितक्याच बनवायच्या आहेत. बघा 6 चेंडू आणि 14 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू आणि 15 बनवायच्या आहेत. जेवढ्या बनवल्यात तेवढ्याच परत बनवल्यात तर दुसऱ्या नंबरवरती थांबणार आणि जेवढ्या बनवल्यात तेवढ्या बनवून पुन्हा एक अतिरिक्त बनवलीत तर तिथून पहिल्या नंबरवरती येणार. म्हणजे हा एक चेंडू हा 20,000 रुपये किमतीचा तुम्हाला ठरू शकतो. हा मॅच खूप महत्वाचा आहे. आता ही फनी मोमेंट नाहीये आपल्यासाठी. फनी मोमेंट तिकडे मनी मोमेंट आहे. नक्कीच आपण पाहतोय सर. आता मात्र चालक मालक अर्थातच संघ मालकांचे हृदयाचे ठोके, दोन्ही हृदयांचे ठोके धगधग धगधग वाढायला लागले असतील. आपण पाहतोय ओ हो सुशांत साळवी अंधाराला मात दिले आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 सगळ्याचे हृदय हलवी अशी आता वेळ आली. कारण आता 6-15चा मॅच 5-9 वरती येतो. थांबा मॅच संपला नाहीये. मॅच अजून संपला नाहीये. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. नक्कीच आपण पाहतोय 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. हाफ टॅकल बॉल बॅटची कडा आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र गेम मध्ये अजूनही मजा आहे. सिंगल आली आहे. कारण ज्याच्याकडे क्षमता होती आता मनीषकडे देखील क्षमता आहे. मात्र ती क्षमता, ती जिद्द, चिकाटी, मेहनत ती करावी लागेल. अर्थातच जर पाहिले क्रीडा नगरी जर पाहिली आहे तर पुरी चारी बाजूला दुमदुमताना पाहायला मिळाले. पुरा सन्नाटा. पर्वत चौथ आणि या पर्वत चौथामधील कोणता संघ समोरच्या दिशेने खेळला फटका आपण पाहतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु नाहीये. विनेश हा चेंडू जर डॉट पडला काय होईल ते बघूया. या चेंडू मध्ये कळणार आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त बघा सर समोरासमोर जे खेळाडू खेळतायत सध्याच्या घडीला नितेश गवंडी आणि सुशांत साळवी आमच्या समोरासमोर पंचक्रोशीतील एकाच खेळाडू आहेत. बाट चिगाडा आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू आहे. अंतर कापेल का? आणि मॅच ऑन. बघा हा पंचक्रोशीतला मॅच आहे पण हा तसा पाहिला तर हा गावकीत कंदालवाला पण मॅच आहे. येस येस उगाच भावकीत किचाट नको तसली गत झाली आता मात्र आणि तसलीच. परंतु सुशांत बघा 2 चेंडू. सुशांत इंजर्ड असताना सुद्धा बघा मॅच ऑन केली जाते. त्यांच्याकडे क्षमता आहे नक्कीच आपण पाहिलं गेलं तर. यावेळेला आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. एक फटका 20,000 रुपये किमतीचा असणार आहे. हा चेंडू जर डॉट आला तर ज्याला बीपीचा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्यानं पहिला आपलं हृदय सांभाळायचं आहे. हा मॅच खूप बाजूलाच आहे आपला. 2 चेंडू आणि 5. कुणाला सुटली हाव. कोण काहून जाणार भाव आणि कोण कोणार या टॉपीवरती आपलं नाव. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. इथे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टिकटिक आहे. दुनियादारीतला गाणं आठवणार आहे. टिकटिक आहे, धडधड आहे, शांतता आहे. 2 चेंडू आणि बाहेर. मॅच संपला नाहीये. एक चेंडू एक धाव. परत एकदा सांगतोय ज्याला हार्ट अटॅक आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यानं पहिलं आपलं काळीच बघायचंय. कंपल्सरी हृदया विकाराचा आजार बरोबरीत
सामना बरोबरीत कंपल्सरी चेस. सर चेंडू डॉट गेला. आता एक चेंडू, एकतर 10,000चा किंवा एकतर 20,000चा. ज्याच्यामुळे मॅच जाईल त्याला आज झोप लागणार नाही. एक चेंडू आणि शेवटचा एका धावेची गरज. थकलो आहे मी जरी अजूनही झुकलो नाही, जिंकलो नसले तरी मी अजूनही हरलेलो नाही. संकटांनो अजूनही जोर लावा, कारण थांबलो असलो तरी अजून मी संपलो नाहीये. अर्थातच जर पाहिले कोणता संघ हार मानायला तयार नाहीये. संघ मालक, संघ चालक, हृदयाचे ठोके आता मात्र धगधग 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 वाढायला लागले असतील. आणि आता फक्त धगधग नाही तर देव पाण्यात ठेवायची वेळ पण आली. नक्कीच. आता देव पाण्यात असणार आहे. देवाला इतकं स्नान घातलं गेलं नसेल तितकं देव पाण्यात ठेवण्याची वेळ आता असणार आहे. शेवटचा एक चेंडू, शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. आणि 20. आणि याबरोबरच मित्रांनो कल्याण डोंबिवली कुंभार समाजाची वाघाडी प्रस्तुत शेवटच्या चेंडूवरती. मी परत येईन, मी परत येईन आणि मी पुन्हा मारेन. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेठेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य शाश्वत नाही. छाटले जरी पंख माझे मी पुन्हा उडेन, अडवू शकले मला नाही अशी भिंत